फ्रेंड्स, आज 14 मे 2020 रोजी गव्हर्नमेंटनं आत्मनिर्भर भारत अभियान च्या अंतर्गत एक स्पेशल इकॉनॉमिक आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज 20 लाख करोडचं लॉन्च केलेलं आहे. ज्या अर्थे भारताच्या इकॉनॉमीला बूस्ट मिळेल. तर ह्या अंतर्गत त्यांनी जे काही मेजर्स लॉन्च केलेले आहेत, विच विल हेल्प MSMEज, स्मॉल ट्रेडर्स, बिझनेसमॅन, लेबरर्स अँड ऑलमोस्ट इट विल आपण पूर्ण इकॉनॉमी परत रिवाईव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही स्टेप्स घेतोय त्यातला हा एक पहिला महत्त्वाचा स्टेप त्यांनी घेतलेला आहे. तर ह्याच्या अंतर्गत इन्कम टॅक्समध्ये जे काही त्यांनी नवीन मेजर्स आणलेले आहेत त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा जो त्यांनी चेंज आणला ह्याच्यात तो आहे TDS रेट्समध्ये. तर त्यांनी स्ट्रेट अवे काय केलेलं आहे की 25% डिस्काउंट ऑन ऑल द TDS रेट्स. ह्याचा अर्थ काय होतो, ज्या ठिकाणी आपण TDS कट करत होतो, धरून चाला आपण 10% इंटरेस्टवरती TDS कट करत होतो, तर तो 10% न करता त्यातनं 25% वजा करायचे आणि 7.5% TDS कट करायचा. तसंच आपण सपोज कोणाला कॉन्ट्रॅक्ट पेमेंट करत असो आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचा आपण 1% TDS कट करत असो, तर तो 1%च्या ऐवजी आता 0.75% करायचा. तर असं त्यांनी TDS आणि TCS ह्याच्यात जे काही आपण टॅक्स कलेक्ट करतो किंवा टॅक्स डिडक्ट करतो ह्या दोन्ही केसेसमध्ये 25% डिस्काउंट, ह्याचाच अर्थ 75% आता TDS कट करायचा आहे ओरिजिनल रेट्सप्रमाणे. पण ह्याच्यात एक काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे की हे TDS रेट्स प्रत्येकाचे कमी केलेत का काही स्पेसिफिक टाईपसाठी कमी केलेले आहेत. तर कोणासाठी हे लागू नाही आहे हे आपण पहिले लक्षात घेऊया. तर हे नॉन रेसिडेंट लोकांसाठी लागू नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यू शुड बी अ रेसिडेंट. आपण ज्यांचा टॅक्स कपात करतोय दॅट पर्सन शुड बी अ रेसिडेंट इंडियन. ओके, फर्स्ट पार्ट. सेकंड महत्त्वाचा पार्ट असा आहे की तो नॉन सॅलरीड पेमेंट पाहिजे. ह्याचा अर्थ काय होतो की इन शॉर्ट TDS ऑन सॅलरी जसं आपण मागच्या वर्षीपर्यंत करत होतो सेम त्याच रूल्सप्रमाणे करायचं आहे. त्याच्यात कुठेही कमी जास्त नाही आहे. ह्याचं कारण पण मी तुम्हाला एक 5 मिनिटांनी एक्सप्लेन करतो. तर नॉन सॅलरीड पेमेंटला जे काही TDS कट होतो, आता नॉन सॅलरीड पेमेंटमध्ये काय काय येतं जनरली? इंटरेस्ट पेमेंट येतं, रेंट पेमेंट येतं, कॉन्ट्रॅक्ट पेमेंट येतं, प्रोफेशनल फीज पेमेंट येतं, त्याच्यानंतर कमिशन ब्रोकरेज येतं. अशा प्रकारचे जे काही आपण पेमेंट्स करतो अदर दॅन सॅलरी त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या रेट्समध्ये TDS कट करत होतो. फॉर एक्झाम्पल कॉन्ट्रॅक्ट असेल तर 1% किंवा 2%, प्रोफेशनल फीज आणि इंटरेस्ट आणि रेंट ह्या सगळ्याला 10%, कमिशन ब्रोकरेजला 5%. तर ह्या सगळ्यात त्यांनी 25% कमी करायला सांगितलेत. ह्याचा अर्थ आपण आता काय करणार की ज्या ठिकाणी 1% आहे तिथं 0.75, 10% असेल तर 7.5%, 5% रेट होता TDSचा तिथं 3.75%. अशा प्रकारे आपल्याला 25% रेट कमी करून TDS आता कपात करायचं आहे. आता कुठून कुठपर्यंत? तर आजची तारीख 14 मे पासून 31 मार्च 2020 पर्यंत. म्हणजे जर का एखाद्याने 1 एप्रिल ते 13 मे 2020 ह्या ऑलमोस्ट 1.5 महिन्याच्या पिरियडमध्ये जर का कोणाला पेमेंट केलं असेल आणि त्यात TDS लागू असेल तर त्याला ओरिजिनल रेट जो होता तोच लागू आहे. पण जर का तुम्ही 14 मे नंतर कुठे TDS कपात करायची तुमची लायबिलिटी आली तर तुम्ही 75% ऑफ द ओरिजिनल रेट वरती TDS कपात करून तुमचा कंप्लायन्स कंप्लीट करू शकता. सो दिस वॉज द फर्स्ट थिंग. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नॉन पॅन फर्निश करणाऱ्या लोकांसाठी म्हणजे जे लोकांकडे पॅन नंबर नाही त्यांना 20% स्ट्रेट अवे TDS डिडक्शन होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही इन्शुरन्स आमचे क्लायंट्स आहेत त्यांच्या केसमध्ये असं होतं की इन्शुरन्स पेमेंट करताना पॅन नंबर दिला नाही तर त्या क्लेमच्या पूर्ण 20% कटिंग होतं कारण त्यांनी पॅन नंबर दिलेला नाही आहे. इवन इन दोज केसेस तुम्हाला पूर्णच्या पूर्ण TDS कट करायचा आहे. म्हणजे जसं सॅलरीच्या केसमध्ये तुम्हाला डिस्काउंट दिलेला नाही आहे तसंच पॅन ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा डिस्काउंट नाही आहे. त्यांचा 20%नंच TDS कट होणार. ओके. आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही लोक कमी रेटनं आमचा TDS व्हावा ह्यासाठी लोअर TDS सर्टिफिकेट इन्कम टॅक्सकडनं सेक्शन 197च्या खालती इश्यू करून घेत होते. तर त्या लोकांना सुद्धा लोअर रेट ऑफ TDS ऑलरेडी आहे म्हणून त्यांना त्यांच्या त्या लोअर TDSमध्ये 75% लागू नाही करायचं. त्यांना तो जो रेट आहे त्या रेटनंच TDS कट करायचा आहे.
ओके. तर लक्षात ठेवा, 4 केसेसमध्ये आपल्याला TDSचं हे डिस्काउंट अलाउड नाही आहे. नॉन सॅलरीड ला अलाउड आहे, म्हणजे सॅलरीडला अलाउड नाही आहे. सेकंड आपल्याला लोअर TDS केस, लोअर TDS सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे कट करायचं त्यांना अलाउड नाही आहे. आणि नॉन पॅन फर्निशिंग ॲसेसीजना अलाउड नाही आहे. अजून एक कॅटेगरी आहे, म्हणजे ज्यांना इन्कम फ्रॉम लॉटरी होती किंवा इन्कम फ्रॉम हॉर्स रेस होतं, हां, त्या लोकांच्या केसमध्ये सुद्धा हे डिस्काउंट अलाउड नाही आहे. त्यांचा 30% TDS होत होता आधी, तो सुद्धा 30%च आता होणार आहे. तर दिस वॉज सिम्पल चेंज इन TDS ॲज वेल ॲज TCS. म्हणजे जर का आपण TCS कलेक्ट करत होतो तर TCS कलेक्ट करताना जर का आपण 1% कलेक्ट करत होतो तर आता 0.75 कलेक्ट करायचं आहे. ओके. एक अजून TDSचा सेक्शन रिसेंटली लॉन्च केला होता 194N, ज्या अंतर्गत जर का तुम्ही 1 कोटीच्या वर बँकेतनं कॅश विड्रॉ केली तर तुम्हाला 2% TDS लागत होता. तर तो सुद्धा TDSचा रेट आता 2 न लागता तुम्हाला 1.5% लागणार. म्हणजे जर का काही असे ट्रेडर्स असतील की ज्यांचं बँकेतनं कॅश विड्रॉल डिपॉझिट हे जर का 1 कोटीच्या वर जात असेल आणि त्या विड्रॉलवरती जर का त्यांना 2% लागत असेल तर आता 2% न लागता त्यांना 1.5% लागेल. सो दिस वॉज द मेन चेंज इन TDS TCS. बाकीचे 2-3 छोटे मोठे चेंजेस आहेत. त्यातला एक मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा चेंज सांगितला होता, एकदा परत रिवाईज करतो, की ज्यांना रिटर्न फायलिंगची डेट 31 जुलै होती किंवा टॅक्स ऑडिटवाल्यांची ड्यू डेट ही 31 ऑक्टोबर होती, सगळ्या रिटर्नसाठी ड्यू डेट आता 30 नोव्हेंबर झालेली आहे. ओके. आणि टॅक्स ऑडिटची फक्त डेट त्यांनी 31 ऑक्टोबर केलेली आहे. सो दीज आर द 2 मेन चेंजेस दे हॅव ब्रॉट इन इन्कम टॅक्स. ह्याच्यातनं त्यांचा अंदाज आहे की ऑलमोस्ट 50,000 crores फंडिंग लोकांकडे राहील, त्यांना तेवढी कॅश वापरायला मिळेल बिझनेससाठी. तर लक्षात महत्त्वाचा मुद्दा ठेवा की 14 मे म्हणजे आजच्या तारखेपासनं पुढं जे काही पेमेंट्स होतील त्यांनाच हे TDSचे रूल्स, डिस्काउंट TDSचा अलाउड आहे. 25% तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे TDS रेटमध्ये, म्हणजे 75% जो काय ओरिजिनल रेट होता त्याच्या 75% रेटनंच आपल्याला TDSचे कटिंग करायचे आहे इथून पुढं 31 मार्च 2021 पर्यंत. ह्याच्या पलीकडं ॲडव्हान्स टॅक्स जो आपल्याला 15 जूनपर्यंत भरायचा होता, तो आता तुम्ही 30 जूनपर्यंत ॲडव्हान्स टॅक्स तुमचा भरू शकता, फर्स्ट क्वार्टरचा जो काय आहे तो. सो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल आणि अशाच प्रकारे नवीन अमेंडमेंट्स आम्ही तुम्हाला ॲडअप करत सांगणार आहोत, तर तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही क्वेरीज किंवा काय असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की द्या. थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ.